नमो बुद्धाय जय भीम. भगवान बुद्धांनी मानव जातीला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे धम्म. हा धम्म कोणत्याही अंधश्रद्धेवर नाही, तर सत्य, नैतिकता आणि प्रज्ञेवर आधारित आहे. बुद्धांनी सांगितले की मनुष्याचे जीवन सुखी, शांत आणि मंगलमय व्हायचे असेल तर त्याने शील, समाधी आणि प्रज्ञा या त्रिसूत्रीचा स्वीकार केला पाहिजे. यामध्ये शील हा धम्माचा पाया आहे. जसा एखाद्या मजबूत इमारतीसाठी भक्कम पाया आवश्यक असतो, तसंच निर्वाणाच्या मार्गावर जाण्यासाठी शील आवश्यक आहे. परंतु अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. पंचशील आणि अष्टशील यात नेमका काय फरक आहे? दोन्हीही एकच आहेत का? अष्टशील श्रेष्ठ आहे का? गृहस्थांनी कोणते शील पाळावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया पंचशील म्हणजे काय. पंच म्हणजे पाच आणि शील म्हणजे नैतिक आचरण किंवा सदाचार. म्हणजेच पंचशील म्हणजे अशी पाच नैतिक तत्वे जी प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकेने आपल्या दैनंदिन जीवनात पाळावीत. भगवान बुद्धांनी कुणालाही भीती दाखवून किंवा शिक्षा देण्याच्या उद्देशाने ही शील सांगितलेली नाहीत. त्यांनी सांगितले की जो स्वतःचे आणि समाजाचे कल्याण इच्छितो त्याने हे शील स्वेच्छेने स्वीकारावेत. पंचशील धम्माचा पाया का आहे? समजा एखादा व्यक्ती रोज ध्यान करतो, पूजा करतो किंवा धम्मग्रंथ वाचतो, पण त्याच वेळी तो खोटे बोलतो, चोरी करतो किंवा इतरांना त्रास देतो. अशा परिस्थितीत त्याची साधना पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून बुद्धांनी प्रथम शील, नंतर समाधी आणि शेवटी प्रज्ञा असा क्रम सांगितला. पहिले शील आहे प्राणी मात्रांची हिंसा न करणे. पाणातिपाता वीरमणी सिक्खापदम समादियामि. याचा अर्थ मी कोणत्याही सजीव प्राण्यांची हत्या करणार नाही. या शीलाचा अर्थ फक्त माणसांची हत्या न करणे एवढाच नाही, कोणत्याही सजीवाला जाणून बुजून त्रास न देणे आणि सर्व जीवांबद्दल करुणा ठेवणे हा त्याचा व्यापक अर्थ आहे. आजच्या काळात राग, सूड, द्वेष आणि हिंसा वाढताना दिसते. अशा वेळी हे शील आपल्याला मैत्री, करुणा आणि सहजीवनाची शिकवण देते. दुसरे शील आहे चोरी न करणे. अदिन्नादाना वीरवळी सिक्खापदम समादियामि. याचा अर्थ जी वस्तू आपली नाही ती परवानगीशिवाय घेणार नाही. हे शील फक्त पैसे किंवा वस्तू चोरी करण्यापुरते मर्यादित नाही. कार्यालयातील वेळ वाया घालवणे, दुसऱ्यांचे काम स्वतःचे म्हणून दाखवणे, फसवणूक करणे किंवा भ्रष्टाचार करणे हे देखील या शीलाचे उल्लंघन आहे. प्रामाणिकपणा हा या शीलाचा मुख्य उद्देश आहे. तिसरे शील आहे कामाचारात गैरवर्तन न करणे. कामे सुमिच्छाचारा वीरमणी सिक्खापदम समादियामि. याचा अर्थ अनैतिक लैंगिक वर्तनांपासून दूर राहणे. या शीलामुळे कौटुंबिक व्यवस्था मजबूत राहते, विश्वास टिकून राहतो आणि समाजात नैतिकता वाढते. आजच्या या डिजिटल युगातही हे शील अत्यंत महत्त्वाचे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर, विश्वासघात किंवा अनैतिक संबंध टाळणे ही देखील या शीलाचीच आधुनिक व्याख्या आहे. चौथे शील आहे खोटे बोलणे टाळणे. मुसावादा वीरमणी सिक्खापदम समादियामि. याचा अर्थ मी खोटे बोलणार नाही. सत्य बोलणे म्हणजे फक्त खोटे बोलणे नव्हे. अफवा पसरवणे, लोकांमध्ये भांडणे लावणे, अपमानास्पद भाषा वापरणे किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे हे देखील चुकीचे आहे. बुद्धांनी सांगितले की अशी वाणी बोला जी सत्य, हितकारक म्हणजे लोकांच्या फायद्यासाठी आणि योग्य वेळी बोललेली असेल. पाचवे शील आहे मादक पदार्थाचे सेवन न करणे. सुरा मेरय मज्जपमादठ्ठाना वीरमणी सिक्खापदम समादियामि. याचा अर्थ दारू, नशा किंवा प्रमाद निर्माण करणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणे. नशेमुळे माणसाची विचारशक्ती कमी होते. राग, हिंसा, अपघात, कौटुंबिक कलह आणि आर्थिक नुकसान यांची सुरुवात अनेकदा व्यसनातूनच होते.
म्हणून बुद्धांनी स्पष्ट सांगितले की विवेक जपायचा असेल तर व्यसनापासून दूर राहा. पंचशील पाळणारा माणूस समाजात विश्वासार्ह बनतो. लोक त्याच्यावर विश्वास करतात. त्याचे कुटुंब आनंदित राहते. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना राहत नाही. त्याचे मन शांत होते आणि ध्यानासाठी योग्य वातावरण तयार होते. पंचशिलामुळे व्यक्तीमध्ये करुणा, प्रामाणिकपणा, संयम, सत्य आणि जागरूकता या 5 महान गुणांचा विकास होतो. यामुळे केवळ वैयक्तिक जीवनच नव्हे तर संपूर्ण समाज अधिक शांततापूर्ण आणि सुसंस्कृत बनतो. परंतु इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर पंचशील इतके महत्त्वाचे आहे तर अष्टशिलाची गरज का पडली? अष्टशिलात अशी कोणती 3 अतिरिक्त शील आहेत जी साधकाला अधिक उंच आध्यात्मिक स्तरावर घेऊन जातात? आता आपण समजून घेऊया अष्टशील म्हणजे काय. अनेकांना वाटते की अष्टशील म्हणजे फक्त पंचशिलाची मोठी आवृत्ती आहे, पण तसे काहीही नाही. अष्टशील हा केवळ नियमांचा संच नसून मनाला अधिक शुद्ध, शांत आणि एकाग्र बनविण्याचा एक विशेष साधना मार्ग आहे. अष्ट म्हणजे 8 आणि शील म्हणजे नैतिक आचरण. अष्टशील म्हणजे अशी 8 नैतिक व्रते जे विशेषतः उपवासक, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आणि ध्यान साधनेच्या दिवशी उपासक उपासिका स्वेच्छेने स्वीकारतात. याचा उद्देश शरीर आणि मनाला इंद्रिय सुखांपासून काही काळ दूर ठेवून धम्म साधनेकडे वळवणे हा आहे. जर तुम्हाला अष्टशिलाचं पूर्ण पालन करायचं असेल तर 10 दिवसीय धम्म शिबिर तुम्ही तुमच्या जीवनात एकदा तरी करून बघा. त्या 10 दिवसीय धम्म शिबिरमध्ये अष्टशिलाचे पुरेपूर पालन होते आणि आपल्या ज्या 10 पारमिता आहेत त्या पण पूर्ण होतात. अष्टशिलातील पहिले 5 शील हे पंचशिलासारखेच आहे. कोणत्याही जीवाची हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, ब्रह्मचर्याचे पालन करील. इथे महत्वाचा फरक आहे. पंचशिलात अनैतिक लैंगिक वर्तन टाळणे सांगितले आहे, तर अष्टशिलात त्या दिवसासाठी पूर्ण ब्रह्मचर्य पाळले जाते. कारण त्या दिवशी मन पूर्णपणे साधनेकडे वळवायचे असते. खोटे बोलणार नाही, दारू, नशा आणि प्रमाद निर्माण करणारे पदार्थ घेणार नाही. 6वे शील आहे विकाल भोजन न करणे. विकाल भोजना वेरमणी सिक्खापदम समादियामी. याचा अर्थ दुपारनंतर अन्न ग्रहण करणार नाही. परंपरेनुसार दुपारी 12 वाजल्यानंतर घन अन्न घेतले जात नाही. या मागचा उद्देश शरीराला त्रास देणे नाही, या उलट पाचन संस्थेला विश्रांती मिळणे आणि मन अधिक हलके व एकाग्र करणे आहे. भूक नियंत्रित करणे म्हणजे इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सराव आहे. 7वे शील आहे मनोरंजन आणि अलंकाराचा त्याग करणे. नच्च गीत वादित विसुक दස්සना माला गंध विलेपन धारण मंडन विभुत्सन ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. त्या दिवशी नृत्य, गाणे, मनोरंजन, चित्रपट, मोबाईलवर वेळ वाया घालवणे, दागिने, सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने यांचा त्याग करणे. याचा अर्थ सौंदर्याचा द्वेष करणे नाही, तर उद्देश असा आहे की बाह्य आकर्षणांपासून काही काळ दूर राहून मन अंतर्मुख करणे. आजच्या काळात यामध्ये सोशल मीडिया, गेम्स, सततचे मनोरंजन यांच्यापासून संयम ठेवणे समाविष्ट करता येईल. 8वे शील आहे उंच व ऐश आरामी आसनांचा त्याग करणे. उच्चासयन, महासयन, वेरमणी सिक्खापदम समादियामी. याचा अर्थ आलिशान पलंग, ऐश आरामी आसन यांचा त्याग करणे. साधे आसन किंवा साधी झोपण्याची व्यवस्था स्वीकारणे म्हणजे आपल्यातला अहंकार आणि भोगवृत्ती कमी करण्याचा प्रयत्न करणे. यामुळे नम्रता आणि साधेपणा विकसित होतो. अष्टशिलाचे उद्देश शिक्षा देणे नाही, याचा उद्देश आहे मन शांत करणे, इंद्रियांवर संयम वाढवणे, लोभ, मोह आणि अहंकार कमी करणे, ध्यानासाठी मन तयार करणे, साधेपणाचा अनुभव घेणे. म्हणूनच अनेक बौद्ध उपासक उपासिका पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आणि विशेष धम्मदिनांमध्ये अष्टशील स्वीकारतात. अष्टशिलाचे फायदे कोणकोणते आहे?
अष्टशिलामुळे मनाची अस्थिरता कमी होते, आपल्या इच्छांवर नियंत्रण वाढते, ध्यान अधिक प्रभावी होते, राग, मत्सर आणि लोभ यांची तीव्रता कमी होऊ लागते, साधेपणातून समाधान मिळू लागते आणि जीवनातील खरा आनंद हा बाह्य सुखात नसून अंतर्मनाच्या शांततेत आहे याची अनुभूती साधकाला येऊ लागते. याच कारणामुळे बुद्धांनी शिलाला धम्माचा पाया म्हटला आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो, पंचशील आणि अष्टशील यात नेमका काय फरक आहे? कुणासाठी पंचशील योग्य आहे, कुणासाठी अष्टशील, आणि दोन्हीपैकी श्रेष्ठ कोणते आहे? या सर्व प्रश्नांची सखोल आणि सोप्या भाषेत उत्तरे आता आपण जाणून घेऊयात. अनेक लोक असा गैरसमज करून घेतात की अष्टशील म्हणजे पंचशिलापेक्षा श्रेष्ठ आहे, पण भगवान बुद्धांनी असा कुठेही भेदभाव केलेला नाही. खरे पाहता दोन्ही शिलांचा उद्देश एकच आहे, मनाची शुद्धी, नैतिक जीवन आणि दुःखातून मुक्त. फरक फक्त आचरणाच्या पातळीमध्ये आहे. शिलांची संख्या पंचशिलेमध्ये 5 नैतिक नियम आहेत, तर अष्टशिलामध्ये तेच पहिले 5 नियम असून त्यात आणखी 3 नियमांची भर घातलेली आहे. पंचशील हे प्रत्येक गृहस्थ बौद्धांसाठी दैनंदिन जीवनातील मूलभूत नैतिक नियम आहेत. अष्टशील हे विशेषतः उपोषण, पौर्णिमा, अमावस्या, धम्मशिबिर किंवा ध्यान साधनेच्या दिवशी स्वेच्छेने स्वीकारले जाणारे व्रत आहे. पंचशिलामध्ये अनैतिक लैंगिक वर्तन टाळणे अपेक्षित आहे, तर अष्टशिलामध्ये त्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळले जाते. यामुळे मन बाह्य विषयांपासून दूर राहून साधनेकडे केंद्रित होते. पंचशिलामध्ये भोजनाबाबत कोणताही वेळेचा नियम नाही. अष्टशिलामध्ये दुपारानंतर घन अन्न न घेण्याचा नियम आहे. यामुळे आपले शरीर हलके राहते आणि ध्यानासाठी मन अधिक स्थिर बनते. पंचशिलामध्ये मनोरंजनावर बंदी नाही, तर अष्टशिलामध्ये गाणे, नृत्य, मनोरंजन, दागिने, सुगंधी प्रसाधने आणि दिखाऊपणाचा त्याग केला जातो. याचा उद्देश जीवनाचा आनंद हिरावून घेणे नाही, तर काही काळ आपल्या मनाला बाह्य आकर्षणांपासून मुक्त करणे हा आहे. पंचशिलामध्ये सामान्य जीवन जगले जाते, तर अष्टशिलामध्ये साध्या आसनावर बसणे, साध्या बिछाण्यावर झोपणे आणि विलासी जीवनापासून दूर राहण्याचा सराव केला जातो. यामुळे नम्रता आणि समाधान वाढते. जर तुम्ही गृहस्थ असाल, नोकरी, व्यवसाय, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत असाल, तर पंचशिलाचे नियमित पालन करणे हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ध्यान साधना अधिक खोलवर करायची असेल, मनावर अधिक नियंत्रण मिळवायचे असेल किंवा उपवासाच्या दिवशी विशेष धम्माचे आचरण करायचे असेल, तर अष्टशील स्वीकारणे अत्यंत उपयुक्त ठरते. आता काही प्रश्न आपल्याला निर्माण होतात आपल्या मनामध्ये. अष्टशील फक्त भिक्खूंनी पाळायचे असते का? हे चुकीचे आहे. अनेक गृहस्थ, उपासक, उपासिका उपवासाच्या दिवशी अष्टशील स्वीकारतात. दुसरा गैरसमज, अष्टशील पाळणे म्हणजे स्वतःला त्रास देणे आहे का? बुद्धांनी कधीही आत्मक्लेशाचा मार्ग सांगितला नाही. अष्टशिलाचा उद्देश शरीराला शिक्षा करणे नसून मनाला शिस्त लावणे आहे. फक्त शिलाचं पालन केलं की निर्वाण मिळते का? तर नाही. शील हा पाया आहे, त्यानंतर समाधी आणि प्रज्ञा यांची साधना आवश्यक आहे. आज हिंसा, खोटेपणा, भ्रष्टाचार, व्यसन, लोभ आणि अस्थिरता वाढत आहे. अशा काळात पंचशील आणि अष्टशील ही फक्त धार्मिक तत्वे नाहीत, तर एक आदर्श मानवी जीवन जगण्याची मार्गदर्शक तत्वे आहेत. जर प्रत्येक व्यक्ती हिंसा टाळेल, सत्य बोलेल, प्रामाणिक राहील आणि व्यसनांपासून दूर राहील, तर समाज अधिक शांत, सुरक्षित आणि करुणामय बनेल. भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म हा अंधश्रद्धेचा नाही, तर अनुभवाचा मार्ग आहे. पंचशील आपल्याला चांगला माणूस बनवते, तर अष्टशील आपल्याला अधिक संयमी, सजग आणि आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व बनवते. म्हणून दोन्हीही शिलांमध्ये स्पर्धा नाही, तर परस्परक संबंध आहे. दैनंदिन जीवनात पंचशिलाचे पालन करा आणि विशेष धम्मदिनी अष्टशील स्वीकारून मनाची अधिक शुद्धी साधा. हाच भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच धम्ममय आणि ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी स्नेहा इलमकर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा. साधू साधू साधू. नमो बुद्धाय. जय भीम.